काहीतरी आपण पुढे बसतो 2 तास तर काहीतरी नवीन शिकून गेलं पाहिजे, तसा अनुभव 100% राहणार आहे. तर त्यासाठी महापौर मॅडम, CEO मॅडम यांनी पुढाकार घेऊन ॲडिशनल SP ही ट्रेनिंग आजची ऑर्गनाईज केलेली आहे आणि याच्यामध्ये नक्कीच आपल्या सर्वांना फायदा होणार आहे. जो सेशन ठेवलेले आहे ते आपले शहराचे आणि समाजाचे जो आजचे आपले एकदम महत्त्वाचे विषय आहेत त्याच्यावर आहे. सर्वात अगोदर ड्रग्स बद्दलचा आपण ठेवलेला आहे. ड्रग्स, दुसरा पोक्सो कायदा आणि तिसरा सायबर कायदा. तिघे अशी गोष्टी आहेत हे आपापला एरिया समाजामधला जर भाग आहे जे आपल्या व्यक्तिगत जीवनाचा पण भाग झालेला आहे. ड्रग्स पण एक अशी भयानक समस्या आहे. म्हणजे आता नक्षलवाद संपलेला आहे बऱ्यापैकी, तर आता सर्वात मोठे जर काही चॅलेंज आहे भारतीय पोलीस समोर ते आता ड्रग्सचे आहे. तसेच महिला सुरक्षा एक असा विषय आहे जो कधीही काही अनुचित घडला की फार मोठा इश्यू त्याच्यामध्ये होतो आणि झाला पण पाहिजे. पण विषय आहे की कुठलाच घटना घडली तर लगेच आई वडील असो, टीचर्स असो किंवा त्या एरियाचे प्रतिष्ठित नागरिक, ज्यामध्ये नगरसेवकचा प्रामुख्याने रोल येतो, आपल्याकडे भरपूर वेळा माहिती येते. त्यावेळेस कशा आपण लवकर रिॲक्ट करतो, त्यातून भरपूर पुढची कारवाई आणि पुढच्या त्या तो आरोपी जेलमधून सुटणार की त्याला शिक्षा होणार, सगळी गोष्टी अवलंबून असते. म्हणून हे पोक्सो कायद्याचं ज्ञान फार गरजेचं आहे. आणि तिसरा आहे आपला सायबर. सायबर तर कशी गोष्टी झाली आहे, म्हणजे पॉकेटवाली बंद झाली, तिकीट ब्लॅक बंद झाला, सगळे छोटी चोऱ्या, इव्हन रोडची डकैती बऱ्यापैकी कमी झाली. आणि वाढलं काय तर सायबर फ्रॉड वाढलेले आहे. हे सोपा झालेला आहे अशा क्रिमिनल लोकांना की आता काही करायचं नाही, बसून कम्प्युटरवर करायची, चिटिंग करायची. एवढे लांब बसले 2000 किलोमीटर 4000 किलोमीटर की कोणी पोहोचू शकत नाही. म्हणून यामध्ये गव्हर्नमेंट पण खूप चांगले इनिशिएटिव्ह घेत आहे. आपल्याला माहितीसाठी सांगतो, काही साऊथ ईस्ट कंट्रीजमध्ये कंबोडिया, थायलंड वगैरे तिकडे अशा इंडियन्सला घेऊन सायबर स्लेव्ह सारखा ठेवलेला आहे आणि तिकडे मोठे मोठे कॉल सेंटर सुरू झालेले आहेत. आणि ते तिकडे बसून इंडियन्सची सगळे सायबर फ्रॉड करतात. भरपूर वेळा आपला लिंक पण लागतो म्हणजे पोलिसाचा तपासामध्ये. पण आता कंबोडिया, तायवानची लोकेशन इथं काय करणार पुढे? तिकडची गव्हर्नमेंट सपोर्ट करत नाही. आता हे सांगण्यामध्ये हरकत नाही, कंबोडियामध्ये जो याचा मेन किंगपिन आहे तो तिकडचे जो कोणी मेन सत्ता चालवणार आहे त्याच्याच एक नातेवाईक आहे. तर म्हणजे देशाची, असं लोकल लेवलची नाही, देशाची. तर जर असा कुठे सपोर्ट भेटणार तर तोपर्यंत जाते आणि आपली तपास थांबून जाते. पण विषय हा आहे की आपल्या हद्दी